महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने अधीक्षक अभियंता यांना दिले निवेदन। सविस्तर माहिती अशी की नगर तालुक्यातील मांडवेगाव ते शिराढोण रस्त्याच्या डांबरीकरणास शासन निर्णय पायदळी तुडवून पावसाळ्यात सुरू करण्याचे आदेश देणाऱ्या अभियंत्यावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे। नगर तालुक्यातील मांडवेगाव ते शिराढोण या गावांदरम्यान नव्याने डांबरीकरणाचे 4 कोटी रुपयांचे काम मागील 1 महिन्यापासून सुरू आहे व जवळपास मागील महिनाभरापासूनच या ठिकाणी रोज सतत पाऊस पडत आहे। वास्तविक पाहिलं तर डांबरीकरणाचे काम हे उष्ण वातावरणातच केले जाते, कारण डांबर हे उष्ण असल्यानंतर तसेच ज्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येणार आहे त्या रस्त्याचा पृष्ठभाग उष्ण असल्यानंतरच डांबर पघळते आणि रस्त्याचे काम व्यवस्थित होऊन रस्ता जास्त दिवस टिकतो। सदर रस्त्याच्या कामाची जबाबदारी आपल्या विभागाचे शाखा अभियंता बापूसाहेब वराळे यांच्याकडे आहे। शाखा अभियंता बापूसाहेब वराळे यांची मागील महिन्यातच बदली होऊन त्यांची नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंतापदी निवड झाली आहे। त्यामुळे स्वतःच्या हातचे 4 कोटीचं काम हे इतर दुसऱ्या अभियंत्याकडे जाऊ नये, त्यासाठी टक्केवारीची ठरलेली रक्कम स्वतःला मिळावी याच टक्केवारीच्या आमिषापोटी त्यांनी सर्वसामान्यांचे शासनाचे तब्बल 4 कोटी रुपये एवढा निधी पाण्यात घालण्याचे काम केले आहे। संबंधितांवर योग्य कायदेशीर कार्यवाही न केल्यास आपल्या कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा कडक इशारा प्रकाश पोटे यांनी शिवगर्जनांशी बोलताना दिला आहे। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।